या फायनलच्या मॅचला सुद्धा शुभेच्छा दिलेत। खूप चांगलं काम ते करतायत। कधी पारितोषिक जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतोय मग तो कुठल्याही संघाचा असो त्यांनी कधीच भेदभाव केला नाही आणि प्रत्येक संघातील खेळाडूला चांगलं काम करणाऱ्या खेळाडूला त्यांच्या माध्यमातून पारितोषिक दिले गेले। काही वेळापूर्वी आपण 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देताना बघितलं। त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं ते म्हणजेच नारंगी टीमला। आता इथे टॉस जिंकलाय। टॉस जिंकून एनसीसी नारंगी टीमने या वेळेला जर आपण बघितलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणाकरता टेंबिवली संघाला आपण मैदानाच्या आत बघतोय। अक्षय साटम, निशांत पाटील यांनी त्वरित समालोचन कक्षामध्ये या। नरेश पाटील चांगला सपोर्ट करतायत आपल्या टीमला। हॉटेल प्राप्ती हॉटेलचे मालक आहेत आणि चांगले उद्योजक आहेत। त्यांना आपण बघतायत काही रक्कम सुद्धा त्यांनी आपल्या त्या खेळाडूंना दिलेली आहे। मेगा फायनलचा मॅच होतोय। काउंटडाऊन सुद्धा आपण सुरू करतोय। 3, 2, 1 गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही टीम करता जोरदार टाळ होऊन जाता मित्रांनो। मेगा फायनलचा मॅच पहिलाच बॉल कोळवट टप्प्याचा चेंडू होता बॅटर आकाशला आणि आकाशने एक धाव पळून पूर्ण केली। सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर एका धावेनिशी संघाचं सुद्धा खातं उघडलं गेलं। धाव संख्या धावपळकर 1। 4 षटकांचा हा मॅच आहे। मेगा फायनलचा हा मॅच आहे। चांगली रजनी क्रिकेटची स्पर्धा कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला या मैदानावर पाहायला मिळाली। कोणत्याही प्रकारचं डोनेशन या स्पर्धेमध्ये घेतलं जात नाही ही प्रमुख बाब लक्षात आली सर्वांच्या। सरळ बॅटचा वापर, शॉर्ट बॉल होता, चेंडूला करायचा होता हवाई सफर आणि आता इथे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये टिपलाय झेल। बॅटर प्रतीक घरत होतोय फेल। गोल्डन डकचा शिकार बनलाय आणि मोठी शिकार केली गोलंदाज कौशिकने। गॉन। बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान। बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान। असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले ध्यान। पहिली सफलता ती सुद्धा प्रतीक घरतची। पहिल्या मॅच मध्ये प्रतीकने 12 धावा बनवल्या आणि नुकताच जर आपण बघितलं मागच्या संपलेल्या मॅच मध्ये प्रतीक याच्या बॅट मधून 37 धावांची नाबाद खेळी प्रतीक साकारताना दिसला। मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता परंतु आता निराश केलाय। एक चांगली गुणवत्ता दाखवली कौशिक या गोलंदाजाने आणि चांगलं मार्गदर्शन प्रतीक पाटील टेनिस क्रिकेट मधला नामवंत हिरा नेहमीच चमकदार कामगिरी करत असतोय तो आणि त्याच्या या बुद्धिमत्तेची तारीफ करावी तितकीच कमी। पुन्हा आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुडले जातात निशांतजी पाटील। वळी आपण मॅच कडे 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे। सध्याच्या घडीला 1 धावा। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर याला जबाबदारीने खेळ करावा लागेल। दुसऱ्या बाजूला उंचीचा चांगला फायदा उचललाय। वळ येतील हा वेगवान गोलंदाजी मार्गावर। गुड लेन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय। थोडस आत वळतोय आणि आत वळत असताना बॅटरला केलं जातं बीट। हे तुम्ही बघू शकताय कशा प्रकारचे चेंडू टाकलेत गोलंदाज कौशल पाटील। हा गोलंदाज चांगला मारा करतो या वेळेला। जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते कौशल पाटीलच्या माध्यमातून। वॉल एक्सप्रेस हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये कौशल पाटीलने इम्प्रेस केलाय। सेमीफायनलच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती। यावेळेस पहिला तर स्विच करण्याचा प्रयत्न परंतु चांगला चेंडू राहिलाय। शरीराचा वेध घेत असताना आणखीन एक चेंडू डॉट मैदानावरती जर पाहिलं तर आकाश मांगेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याला प्रत्येक षटकारासाठी भावेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि मैदानावरती जर पाहिलं तर अक्षित 11 टेंबिवली संघ देखील खेळतोय आणि प्रत्येक विकेटसाठी जिग्नेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देखील आले या मॅच मध्ये। अगदी बरोबर। खऱ्या अर्थाने अक्षित
11 टेंबिवली हा संघ म्हटलं तर निलेश दादा चव्हाण ज्यांना आपण नेहमीच बघत असतो, चांगलं सहकार्य ते सुद्धा करत असत. जय मल्हार इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि सफल उद्योजक आहेत. पिच बॉल होता, खेळायचा होता, मिड ऑफ मध्ये चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 2. आतापर्यंत चांगली मोकळीक दिली नाही धावा बनवण्याची. चांगली गोलंदाजी केली जाते. खोलवर टप्प्याला चेंडू होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न मयूर मांगेलाने केलाय आणि त्याच्याही बॅटमधून या स्पर्धेमध्ये धाव आलेत. कारण दोन्ही फलंदाज जे मैदानावरती आहेत ना सर, दोन्ही फलंदाजांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय. परंतु या फायनलच्या मॅच मध्ये त्यांना चांगलीच बॅटिंग करावी लागेल. समोर आहे टेंबोलीचा संघ. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस फिचिटचा फटका, सर्कलला भेटणारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार या मॅच मध्ये. आपण रिप्ले मध्ये बघूया. स्विच हिटचा फटका या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळताना दिसला बॅटर. चौकाराच्या मदतीनं धाव संख्येला येतो आकार. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली, परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावाच येताना दिसत आहेत. मेगा फायनलचा मॅच आहे. लोकनेते चषकावर कोणता संघ आपला नाव कोरेल हे थोड्याच वेळात आपल्या सर्वांच्या समोर येईल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये कौशल पाटीलने इम्प्रेस केलं. 4 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक टाकत असताना पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना मोठे फटके खेळू दिलेले नाही. या मागील चेंडूवरती चौकार जरूर आलाय, परंतु पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला भिवंडी परिसरातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक संघ जर पाहिला तर वसई विरार परिसरातील NCC नारंगी हा संघ या मैदानावरती खेळतोय. कारण नारंगी संघाने देखील मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के या क्रीडा स्पर्धेमध्ये दिलेत. त्यामुळे हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळणार आहे या फायनलच्या मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती योगेश भालेकर, बावाले एक्सप्रेस हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये जबरदस्त त्याची गोलंदाजी राहिली होती. फक्त आणि फक्त जर पाहिलं तर 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज याही मॅच मध्ये षटक क्रमांक 2 टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी योग्य पद्धतीने त्यांना सुद्धा चांगला मारा या ठिकाणी करावे लागेल. भावाळे येथून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. त्यांच्यासोबत सूरज केने ह्याला सुद्धा आपण भावाळे टीम मध्ये खेळताना बघत असतो. पुढचा बॉल टाकण्याकरता योगेश तयार. स्विच हिटचा खेळलाय या ठिकाणी. या चेंडूला पाठवून दिलंय. स्क्वेअर इज थर्ड मॅन पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही धाव मिळतात बॅटरला 4. लोकनेते चषक चौकार. कमी कशात नाही असं एकच आहे, कमी कशात नाही चाहने वाला है सबका. हर समाज सेवक शोधून भेटणार नाही. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. खरं तर ट्रॅकर होता आणि स्विचचा फटका इथे पाहायला मिळतोय. फलंदाज मयूरच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक आला. खरं तर ज्या फटक्यासाठी तो जाणला जातो ना, तोच फटका त्याच्या बॅटमधून. राऊंड विकेट पुन्हा एकदा. यावेळी फ्लॅट टाकला होता, बॅटची एज लागली. फ्लँक स्लीप मध्ये फिल्डर होते आणि ती जर पाहिलं तर फक्त सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 11 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा सामना. एक चांगलं टोटल उभारावं लागेल NCC नारंगी टीमला. खरं तर महत्वाचा फलंदाज प्रतीक घरत या मॅच मध्ये लवकर बाद झाला आणि ही जबाबदारी जी आहे ना, मयूर मांगेला आणि आकाश मांगेला या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस पहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावर. धावसंख्या धावपळकर लागली जाते ती 12 धावा. निशांची धावसंख्या वाढवायलाच हवी, कारण इथे आजचा दिवस म्हणजे प्रश्न आहे या मोठ्या स्पर्धेचा. या लोकनेते चषकावर नाव कोरण्याकरता दोन्ही संघ चांगलं काम करताना दिसत आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगलं वर्क पाहायला मिळेल काय. आता भन्नाट वेगाने चेंडूला टाकलंय, गुडलाईन क्षेत्रामध्ये ठेवलंय. जर आपण बघितलं तर आउट कटर चेंडू होता हा आणि बीट केलं बॅटर आकाशला. आकाश या वेळेला थोडासा नाराज करतोय त्यांच्या चाहत्यांना. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर कटरचा वापर केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. आकाश जर पाहिलं तर चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. इथे आणखीन एक चेंडू डॉट या मॅच मध्ये आला. योगेश भालेकर कमालीची गोलंदाजी करतोय. स्विच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जर पाहिला तर एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. या डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे सिंगलच मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाही या सिंगलच्या मदतीनं.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 13 या आकड्यावरती. 13 धाबा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. दोन्ही आयकॉन प्लेयर या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिले षटक कौशल पाटीलनं हाताळलं, त्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या, परंतु याही षटकामध्ये योगेश बालेकर इम्प्रेस करतायत, प्रभावित करतायत. हो, यावेळेस देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट आला योगेश बालेकरच्या माध्यमातून. काय गोलंदाजी करतोय फायनलच्या मॅच मध्ये. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव निर्माण करून देत असतो, परंतु योगेश बालेकरनं फलंदाजाला शांतच ठेवलं या चेंडूवरती. लाजवाब गोलंदाजी. खरोखरच कौतुक करावं तितकंच कमी या गोलंदाजाचं. वेगवान गोलंदाजी करतो एक युटिलिटी क्रिकेटर. ओहो, आता यावेळेला लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता, त्यावेळेस पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एका धाब्याची भर पडली. एका धाब्याच्या भरेनंतर धावसंख्या पोहोचली ती 14. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खरं तर लेन चांगली होती, दिशाहीन चेंडू जरूर पाहायला मिळाला, परंतु योगेशकडे क्षमता, तो कोणत्याही क्षणी चांगला चेंडू टाकू शकतो. या मॅच मध्ये मागील मॅच मध्ये देखील पाहिलंय आपण. यावेळेस देखील स्विच करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक वाघ कमालीची कामगिरी करतात. याही षटकामध्ये धावा येत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना NCC नारंगी या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा, म्हणजेच काय याही षटकामध्ये सर कमी धावा आलेत. काय गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षित 11 टेंबिवली संघ, निलेशजी चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संघाने सर्व क्रीडा रसिकांची मने जिंकलेत. लाजवाब खेळ राहिला या टीमचा. म्हणूनच योग्य त्या संघाची निवड केलंय जय मल्हार एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय निलेशजी चव्हाण साहेबांनी. एका बाजूला जर आपण बघितलं तर 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावफलकावर धाबा आहेत त्या 14 धाबा पूर्णतः त्रस्त केलंय फलंदाजी करणाऱ्या टीमला. याच्यामधून त्यांना मार्ग काढावा लागेल आणि हा मार्ग काढण्याकरता आता पाहूया कशा प्रकारची रणनीती असेल बॅटिंग करताना या टीमची. नवीन गोलंदाजी मार्गावर आता येताना दिसतात आपल्याला. वेदांत हे सुद्धा भन्नाट वेगाने गोलंदाजी करतायत. जितके चांगला वेग तितकं चांगलं नियंत्रण त्यांचं पाहायला मिळत असतं. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाचा अगदी जर वापर तो करत असतो आणि वेगावरती स्वार होऊन तो सातत्यानं गोलंदाजी करतो आणि त्याच्यावरती विश्वास दाखवला या मॅच मध्ये कॅप्टननं. परंतु इथून जर पाहिलं ना तर मयूर मांगेला आणि आकाश मांगेला या 2 फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 14 धावा, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट कोला टाकला होता, परंतु बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, तिथे फिल्डर येत आहे डाऊन द बॉल. कोणत्याही प्रकारे चुकी होणार नाहीये. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. आकाश मांगेला निघालाय परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाक्या. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाक्या. गोलंदाज आता 100% योगदान देऊ लागलेत, परंतु आता चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिक करता RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. चौकार आणि षटकारांची हॅट्रिक जर त्यांच्या एखाद्या बॅटरने साधली तर. रणजित किनी म्हटलं तर सध्या वसई विरार शहर उप जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे हा मोठा पदभार ते सांभाळत आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर झालंय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. 3 चौकार 3 षटकारांसाठी 5,000 रुपये. पाहूया संघ आता नेमकं कशी कामगिरी करतील. वेदांतला विकेट मिळाली त्याच्याने त्याचा आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही आणि तो आत्मविश्वास वाढलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमचा.
पहिल्या चेंडूवरती विकेट वेदांत या मॅच मध्ये घेतली आहे। खरं तर वेदांत एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे। प्रत्येक चेंडू अगदी जर पाहिला तर त्याच्या माध्यमातून चांगला पाहायला मिळतोय। या मॅच मध्ये जर पाहिला तर फलंदाज मयूरला बाद केलं, मयूर आहे मैदानावरती, आकाश मांगेलाला बाद केलं। नवीन फलंदाज संदीप मैदानावरती दाखल झालाय, परंतु त्याला देखील या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण फायनलचा सामना आहे आणि फायनलच्या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल फार महत्वाचा आहे। वेदांत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, कोलाट टाकला होता, खेळण्याचा जरूर प्रयत्न केला आहे, परंतु फलंदाजाचे पाय चाललेच नव्हते, फुटवर्कच झाला नव्हता, ट्रिगर मुवमेंट झालीच नव्हती। इथे चेंडू आलाय डॉट। दबाव दडपण पूर्णतः टाकलं गेलंय बॅटिंग करणाऱ्या एनसीसी नारंगी या संघावर, परंतु मी नेहमीच म्हणत असतो की दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्याला नेऊन ठेवा। ओ स्लोवर वन, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे, वाईट बॉलचा इशारा आलाय, अतिरिक्त धाबेची धाव संख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जातात। धाव फलकावर 2 गडी बाद, 15 धाबा, 15 for 2। एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव आलेली आहे। खरं तर लेंथ खराब होती, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण आणि पंच देखील आपल्याकडे वळत आहेत। एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते या मॅच मध्ये। वेदांत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, यावेळेस देखील कोलाट टाकलाय। वा काय गोलंदाजी करतोय वेदांत पाटील या मॅच मध्ये, इम्प्रेस करतोय, कारण याही षटकामध्ये धावा येत नाहीये। फलंदाज इथे जर पाहिला तर संदीपला शांत ठेवले या मॅच मध्ये, त्याच्या विरोधात आणखीन एक चेंडू डॉट। या मॅचला बघितल्यानंतर असं वाटतं की मैदानाच्या बाहेर राहून योग्य तो अभ्यास केलाय एनसीसी नारंगी संघाचा, तो टेंबिवली या संघाने, त्यामुळेच चांगली गोलंदाजी, तिखट मारा, स्पायसी मारा होतोय गोलंदाजाद्वारे। पुढचा बॉल, कोळवट टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर मारा केला होता, चेंडू आता मिड ऑफ मध्ये येतोय। एकच धाव मिळाली, एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही। एका धावे करता तरसताना दिसतायत एनसीसी स्पोर्ट्स नारंगी टीमचे बॅटर। तर नक्कीच धावांचा दुष्काळ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय। खरं तर मागील मॅच मध्ये धावांचा पाऊस पडला होता, अगदी खोऱ्याने धावा आल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं ना सर तर धावांचा दुष्काळ पडलाय, धावाच येत नाहीये एनसीसी नारंगीसाठी। कारण सेमीफायनलच्या मॅच मध्ये जबरदस्त धावा या संघाने बनवल्या, परंतु फायनलच्या मॅच मध्ये धावांसाठी संघर्ष सुरू आहे। वेदांत पाटील, ओ यावेळेस मोठा फटका सजवलाय, लॉंग ऑफला योगेश भालेकर डाऊन द बॉल आले, परंतु त्याने केली मिस्टेक आणि इथे जर पाहिलं ना तर त्यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप आणि इथे 2 धावा मिळतील या चेंडूवरती। फलंदाजाला मिस्टेक केली होती, योगेश भालेकर अगदी पोहोचले होते चेंडू पर्यंत। यस, चेंडू पर्यंत योगेश भालेकर पोहोचले होते, परंतु आणखीन एक अपॉर्च्युनिटी आहे। प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा पारितोषिक RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार रणजित प्रकाश किनी साहेबांकडून इथे जाहीर झालंय। एक चांगले समाज कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून हे पारितोषिक लावलं जातोय। गोलंदाज तयार, पुढचा बॉल, थोडस कॉन्सन्ट्रेशन भंग होतोय, कंट्रोल या ठिकाणी गोलंदाजीमध्ये दिसलाय, परंतु फलंदाजीमध्ये तो कंट्रोल दिसला नाही। 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर 2 गडी बाद, 18 धाबा, अजूनही स्कोर खूप कमी दिसतोय आपल्याला। पुढचा बॉल, ओ सरळ बॅटचा वापर केलाय, चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय, एकच धाव मिळेल, एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही। धाव संख्या धाव फलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर लागली आहे 2 गडी बाद, 19। संकट तर आलेत, या संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता। काय येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये बुद्धिमत्तेचा वापर एनसीसी नारंगी संघ करेल काय? एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा करता येऊया। ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का? ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का? ठेवलाय गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण हाय का? ठेवलाय गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण हाय का? तर 3 षटकाचा खेळ संपलाय। प्रथम बॅटिंग करत असताना एनसीसी नारंगी संघाने धावफलकावरती धावा जोडल्या, त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा। पहिल्या षटकामध्ये 6 धावा, तदनंतर योगेश भालेकरनं 8 धावा खर्च केल्या, परंतु वेदांत पाटील काय गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 5च धावा आपल्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या। षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती
प्रतीक पाटील, ज्याच्या नावाची चर्चा आजच्या दिवसामध्ये आपण भरपूरदा केली आहे. खरं तर खूप चांगली बॅटिंग त्याने केली, परंतु गोलंदाजीमध्ये देखील त्याला दमखम दाखवावी लागेल या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर मयूर मांगेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने भरपूर मोठा संघर्ष या मॅच मध्ये केलाय, कारण 9 चेंडूचा सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 9 धावा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील बॉलबॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. हा चेंडू देखील येतोय डॉट. काय गोलंदाजी पाहायला मिळते, जबरदस्त गोलंदाजी. यस, नावामध्ये जसा दम आहे तसा कामामध्ये सुद्धा दम दिसतोय तो प्रतीक पाटील या खेळाडूच्या. गोलंदाजी असो, फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, प्रत्येक घटकामध्ये निपुण असलेला हा खेळाडू आहे आणि त्याची निपुणता आपल्याला दिसून येतोय. पुढचा बॉल प्रतीकचा. सरळ बॅटचा वापर केला, फ्लिक केला जातं या चेंडूला. गॅप मध्ये चेंडू जाईल काय? मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केलं जातं. 2 धाबा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाबांच्या मदतीनं धावसंख्या आता वाढताना दिसतोय. 2 गडी बाद, धावसंख्या 21. अवघड चेंडू होता, परंतु काय खुबीनं फिरवला. ही कलात्मकता है, ही कलात्मकता सहज येत नसते. शौर्य किसी को विरासत में नहीं मिलता, उसे कमाना पड़ता है. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला होता ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलात टाकलाय, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेसला फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबल्स घेऊन जमणार नाहीये सर. या मॅच मध्ये षटकार आणि चौकारांची सरबत्ती करावी लागेल येणाऱ्या चेंडूवरती. योग्य त्या पद्धतीने डाव या ठिकाणी मांडावे लागतील. म्हटलं जाताना की आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगले पत्ते मिळणे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु आलेल्या पत्त्यांवर आपला डाव खेळणं त्याच्यावरच यश अवलंबून असतं आणि इथे चांगला डाव तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर खेळावा लागेल. सध्या कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला टोळावलाय. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धावांची पडली भर आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना धावा लागल्या जातात. 2 गडी बाद 25 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. इथे देखील संघर्ष सुरू आहे. एका बाजूला फलंदाज आकाश मांगेला बाद झालाय, त्यानंतर प्रतीक गरज देखील बाद झालाय, परंतु मयूर मांगेला या मॅच मध्ये निराश करतोय असंच म्हणावं लागेल, कारण त्याच्या बॅट मधून 15 धावा 13 चेंडूचा त्याने सामना केलाय. महत्वाच्या मॅच मध्ये कुठेतरी मयूर मांगेला त्याची बॅट शांत राहिली आहे, परंतु येणाऱ्या चेंडूवरती त्याला 2 मोठे फटके या मॅच मध्ये खेळावेच लागतील, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो देखील तो राहिलाय आणि एनसीसी नारिंगी संघासाठी सातत्यानं तो चांगली कामगिरी करत असतो, परंतु या फायनलच्या मॅच मध्ये त्याला बरसावा लागेल येणाऱ्या 2 चेंडूवरती. 25 धावा 2 गडी बाद ही स्थिती बॅटिंग करणाऱ्या टीमची. ओहो, जोरदार अपील केलं जातं, परंतु इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता. 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. लेग बाईचा इशारा पंच विशाल नाईक सरांचा आलाय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 2 गडी बाद 26 धाबा. बॅटल चांगला रंगेल असं मला वाटतंय, जरी धावसंख्या कमी असली तरी. तरीच क्रिकेटमध्ये फाईट करू शकतात. खरं तर 26 धावा देखील धावफलकावरती असल्याना तरी देखील एनसीसी नारिंगी संघ या मॅच मध्ये फाईट करू शकते, कारण मागील मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी आपण पाहिली होती. ओ यावेळेस नॉटर बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला, कारण आमचे जे पंच जे आहेत ते तिसऱ्या पंचांकडे पाहणी करतील. परंतु टेंबवली संघाचं कौतुक करावं लागेल सर, काय गोलंदाजी केली. कौशल पाटीलनं षटक क्रमांक 1 हाताळलं, त्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिली, महत्वाची विकेट प्राप्त केली. खरं तर प्रतीक घरत ज्या फलंदाजाच्या बॅटमधून धावा आल्या होत्या त्याला लवकर बाद केलं आणि तदनंतर योगेश भालेकरने दाखवलेली गोलंदाजी ती देखील कमालीची राहिली आणि वेदांतनं देखील इम्प्रेस केलं. त्याच्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5च धावा. इट्स अ वाईट बॉल, म्हणजेच काय चेंडू आणखीन एक टाकावा लागेल या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावर. धावसंख्या 2 गडी बाद 27 धाबा. नुकताच वाईट बॉल आलाय, त्यामुळेच आता आणखीन त्यांच्या समर्थकांची इच्छा असेल की येणाऱ्या एका चेंडूवर तरी एखादा षटकार लागला पाहिजे. षटकार जर आला तर धावपळक थोडीशी झेप घेऊ शकतोय. 33 पर्यंत धावपळक जाऊ शकतोय आणि नंतर मग चांगला तिखट मारा हा एनसीसी नारंगी संघामध्ये सुद्धा आहे, जो आपल्याला पाहायला मिळेल. अनेक चाहते दोन्ही टीमचे आपण बघितलंय, जसं किरणजी पाटील भाई यांच्याकडून जे त्यांनी पारितोषिक जाहीर केलं नारंगी संघाला आणि लगेच ते घोषित सुद्धा केलं. आता हा मोठा फटका, चेंडू हवाई सफर करेल काय? क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे तैनात, तो करत नाही कोणती चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. आणखीन एक धक्का. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना एनसीसी नारंगी संघाची धावसंख्या झाली आहे
3 गडी बाद 27 आणि 28 धावसंख्येचं टार्गेट असेल. 28 इज द टार्गेट. 28 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये अक्षित 11 टेंबिवली या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रथमेश भोईर दादांचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि एक यशस्वी क्रीडा स्पर्धा या नागेश काका क्रीडांगणावरती तुम्ही पाहताय. खरं तर नाईटची स्पर्धा आयोजन करणं आणि प्रत्येक संघाला मैदानावरती बोलवून चांगले सामने खेळवणं सोपी गोष्ट नाही आहे. परंतु प्रथमेश भोईर दादाने अगदी करून दाखवलंय. त्यांच्या माध्यमातून कमालीची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यासाठी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. कारण त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने योगदान दिलंय. आणि प्रथमेश भोईर दादांना तुम्ही पाहताय स्वतः आयोजक आहेत, परंतु कधीच त्याने लीड केलेलं नाही आहे या स्पर्धेला. सर्वांना एकत्रित करून त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि त्यामुळे प्रथमेश भोईर दादांचा नक्कीच आभार व्यक्त करावा लागेल या स्पर्धेमध्ये. अगदी बरोबर. कारण आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील साहेबांनी सुद्धा म्हटलं की खूप मेहनत घेत आहेत प्रथमेश पतू आणि त्यांच्या कर्तृत्वाला माझा सुद्धा सलाम असेल. कारण ही जे फ्लड लाईट्स आहेत ती सुद्धा उत्तम दर्जाची आहे असं म्हणणं होतं. द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील एक असा युवा समाजसेवक ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत ज्याच्या नावाची चर्चा होते ते मोहन रवींद्र पाटील साहेबांनी ही स्तुती केली होती. तर नक्कीच मोहनदादा पाटील यांची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या स्पर्धा देखील भरपूर मोठ्या होत असतात, परंतु ते देखील क्रिकेटचे निमसित चाहते आहे. त्या मैदानावरती ते स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. खरं तर जुचंद्र गाव जर म्हटलं ना तर क्रिकेटच्या बाबतीमध्ये अव्वल दर्जाचं गाव आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतो. कारण जुचंद्र गावाला क्रिकेटचा इतिहास आहे, जुचंद्र गावाला स्पर्धांचा इतिहास आहे आणि त्यामधलीच अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय आणि त्या स्पर्धेचा अंतिम सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 28 धावांचं टार्गेट आहे अक्षित 11 टेंबिवली या संघासमोर. परंतु या 28 धावा कमी देखील असल्याना तरी या धावांवरती NCC नारिंगी संघ फाईट करू शकते. कारण मागील मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी कमालीची राहिली होती. याही मॅच मध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी बरोबर. आणि अर्थातच या दुसऱ्या इनिंगला जसा प्रारंभ होईल तसं निशांतजी पाटील यांच्या समेत जुडण्याकरता मी अक्षय साटम यांना आमंत्रण देतोय आणि ते या ठिकाणी जॉईंट होतील. खरोखर जसं तुम्ही जुचंद्र गावाचा उल्लेख केला, सर्वांनाच एकत्रित घेऊन जर आपण चाललो तर अर्थातच आपल्या गावचा विकास होतोय, आपल्या गावची प्रगती होतोय आणि सर्वांनाच एकत्रित घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आज आपल्याला डाव्या बाजूला पाहायला मिळतंय. कुमार प्रथमेश कन्हैया भोईर पतू या नावाने जरी प्रसिद्धी असली तरी ते कोणाचेच कधीच मन दुखवत नाही. कारण त्यांना ठाऊक आहे आयुष्य जर सुखमय जगायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टीला आपण पाहताना स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत हा युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज आहे या स्पर्धेमध्ये, त्याची गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. परंतु स्ट्रायकिंग एंडला प्रतीक पाटील हा फलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खोलात टाकला होता. हेलिकॉप्टर शो खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर अगदी जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन होते त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळते प्रतीकला पहिल्या चेंडूवरती. चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला फिल्डर होते आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. 28 धावांचं टार्गेट आहे. इथून जर पाहिलं तर NCC नारंगी टीमला या मॅच मध्ये विकेट घ्याव्या लागतील, फलंदाजांवरती दबाव टाकावा लागेल आणि मोठे फटके खेळण्यापासून रोखावा देखील लागेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. यावेळेस पाहिला तर स्क्वेअर कटचा फटका केला. पॉइंटला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली आहे परंतु डायरेक्ट हिट होणं गरजेचं आहे, बॅकअप नाही आहे आणि ते 2 धावा मिळतील फलंदाजाला. अर्थातच परेश गोराटकर संघाचा कॅप्टन आज मैदानावरती दाखल झाला. परेश गोराटकरचं देखील कौतुक करावं लागेल कारण टेंबिवली संघासाठी तो नेतृत्व करत असतो आणि याच संघामध्ये जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं त्याने संघाला सांभाळलाय. असा कॅप्टन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच परेश गोराटकर त्याच्या बॅटमधून 2 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावरती. 3 धावा धाव फलकावरती. अनिकेत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय परंतु इथे देखील पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय. फ्लिक करण्याचा प्रयत्न परेशने जरूर केलाय परंतु तत्पूर्वी वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. सेन्सिबल क्रिकेट
लेगबायच्या स्वरूपात या 2 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळाला अनिकेतच्या माध्यमातून. अनिकेतचं देखील कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज आहे परंतु गोलंदाजी लाजवाब करतो या मॅच मध्ये. कारण सुरुवातीचे सर्व चेंडू त्याचे यॉर्कर लेनचे पाहायला मिळाले. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु 2 धावा लेगबायच्या स्वरूपात प्राप्त झाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 5 या आकड्यावरती. 5 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे पॉइंटला पुढे आलेत आणि महत्वाची विकेट परेश गोराटकर. बॅक टू द पेव्हिलियन. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी खोलवर टप्प्याला चेंडू होता. बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट पॉइंटला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल टिपलाय. अनिकेतने ती विकेट प्राप्त केली. अनिकेतची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये राहिली. खऱ्या अर्थानं त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आणि फायनलच्या मॅच मध्ये परेश गोराटकर प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला बाद केलाय. परेश बाद झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना चातक पक्षाला पाण्याचा थेंब हवा असतो ना तेव्हा पावसाला ऋतूची वाट पाहावी लागते. समुद्रामधील शिंप्याला मोती बनवायचा असतो ना तेव्हा स्वाती नक्षत्राची वाट पाहावी लागते. आणि क्रिकेटमध्ये जर जिंकायचं असेल ना तर संधीची वाट पाहावी लागते. आणि ही संधी जर पाहिलं तर NCC नारंगी संघासाठी आहे. अभी नाही तो कभी नाही. या संधीचं सोनं करावं लागेल. 28 धावा जरी असल्या ना तरी या धावांवरती नारंगी संघ फाईट करू शकते. त्यासाठी त्यांना विकेट घ्याव्या लागतील या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न. योगेश भालेकर पहिला चेंडू फेस करत असताना स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्या विरोधात चेंडू आलाय डॉट या मॅच मध्ये. अनिकेतचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये त्यांनी फलंदाजांना शांत ठेवलंय. आतापर्यंत 5च धावा खर्च केल्यात आणि परेश गोराटकर ची विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे या मॅच मध्ये. यस 5 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टार्गेट तितकं मोठं नव्हतं परंतु गोलंदाजाने त्यांचं काम केलंय. चांगलं काम केल्यानंतर आपल्या नावाची चर्चा जास्त होत असते. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल अनिकेतचा आणि स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतोय योगेश. शॉर्ट बॉल जास्त उसळी घेणारा बॉल होता. पूल करण्याचा इरादा केला होता परंतु वेग इतका होता की बॅटची हालचाल करण्यासाठी सुद्धा गोलंदाजाने त्या ठिकाणी संधी दिली नव्हती. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 1 गडी बाद 5. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू 23 ची गरज. जबरदस्त षटक पाहायला मिळाला अनिकेतच्या माध्यमातून. केवळ फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये. योगेश भालेकरच्या विरोधात टाकलेले 2 चेंडू डॉट या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. अनिकेतचं कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज आहे परंतु निर्भीडपणे त्यांनी या मॅच मध्ये गोलंदाजी केली आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना झुंजाराची रीत आमची अभिमान सरेना जातीचा नसा नसातून गंध वाहतो गंध या महाराष्ट्राच्या मातीचा. खरं तर हा महाराष्ट्र जर पाहिला ना तर निधड्या छातीनं लढणाऱ्या संघर्ष योद्धांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अर्थातच जुचंद्रच्या मातीमध्ये रंगलेला हा संघर्ष तुम्ही पाहताय. एका बाजूला अक्षित 11 टेंबिवली तर एका बाजूला संघ तुम्ही पाहताय NCC नारंगी. व्हॉट अ मॅच. काय सामना पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये. या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं तर NCC नारंगी सांगते की आम्ही देखील लढतो या मॅच मध्ये आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली अनिकेतच्या माध्यमातून. यस अनिकेतने आपलं काम पूर्णपणे केलंय. आणखी भरपूर प्रेक्षक जे आहेत ते युट्यूब वाहिनीद्वारे जोडले गेलेत. प्रशांतजी पाटील हे ससूनगर येथून या मॅचला बघतायत आणि त्याने सुद्धा शुभेच्छा दिलेत या स्पर्धेकरता. स्विच हिट प्रतीक पाटील इज ऑन फायर. चेंडू सीमारेषे बाहेर. मिळतंय धावा 4. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला
काय बॅटिंग करतोय अनस्टॉपेबल प्रतीक पाटील. या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये प्रतीक पाटीलच्या बॅट मधून खोऱ्याने धावा आलेत. अक्षरशः तो बरसलाय. पहिल्या मॅच मध्ये प्रतीक पाटील दिसला नव्हता, परंतु जेव्हा संघामध्ये आला ना तेव्हापासून त्याच्या बॅट मधून धावा येतात. फायनलच्या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅट मधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर, पुन्हा एकदा स्विच केलाय गॅप मध्ये. बॉल सीमारेषा ओलांडतोय प्रतीक पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक तडाखा येतोय, चौकार. आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँडेड. बहुजन विकास आघाडी वसई विरार आला आता यांचाच ट्रेंड. जणू काही दिली आहे धारदार तलवार आणि प्रतीक पाटील करतोय सपासप वार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावपळकावर धाबा लागल्या जातात. 1 गडी बाद 13, 28 धावसंख्येचं टार्गेट होतं. आता वापसी करायची असेल तर विकेट एका षटकामध्ये 2 ते 3 घ्यावे लागतील, जेणेकरून दबाव येऊ शकतोय टेंबिवली या संघावर. अक्षित 11 टेंबिवली या नावाने हा संघ उतरलाय. निलेशजी चव्हाण साहेबांचा हा संघ आहे. इथून जर पाहिलं ना सर, या मॅच मध्ये एनसीसी नारंगी संघाला कमबॅक करायचं असेल ना तर विकेट घ्यावा लागेल. महत्वाची विकेट आहे प्रतीक पाटीलची, कारण प्रतीक पाटील मैदानावरती थांबला ना तर हा सामना 3 षटकामध्ये देखील संपू शकतो, परंतु त्याला थांबवणं फार गरजेचं आहे. यावेळेस देखील मोठा फटका गॅप मध्ये केलाय. पॉइंटला डीप मध्ये फिल्डर नाही आहे आणि अगदी जर पाहिलं तर डीप थर्डमॅन वरून फिल्डर येतोय, चेंडूला स्टॉप करतोय. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना प्रतीक पाटील या मॅच मध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावर. अजूनही विकेटचा जो शोध सुरू आहे त्याच्यामध्ये सफलता मिळत नाही ती एनसीसी नारंगी टीमला. चांगली अपॉर्च्युनिटी, चांगली संधी आहे यावेळेला. आता 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपर शफल झाला बॅटर प्रतीक. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. बाईचा इशारा पंच विशाल नाईक सरांचा. एका अतिरिक्त धाबेनीची धावसंख्या धावपळकर लागली जाते ती. बॅटची आता मदत. आता पुन्हा एकदा सांगतात बॅटच्या मदतीनं ही 1 धाव येतोय. याचाच अर्थ 16 धाबा 1 गडी बाद. प्रतीक पाटील धोकादायक खेळाडू आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी फलंदाजी मध्ये सुद्धा त्याने चांगलं काम केलंय. अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू आहे प्रतीक पाटील. नारिंगी संघ मैदानावरती खेळतोय आणि नारिंगी संघाने जर हा सामना जिंकला ना तर आदरणीय सन्माननीय दिवेश भोईर यांच्याकडून 9,333 रुपयाचं पारितोषिक. परंतु इथे जिंकायचं असेल ना सर तर विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल प्रतिस्पर्धी संघावरती. योगेश भालेकर स्ट्रायकिंग एंड वरती त्यांनी 2 चेंडूचा सामना केलाय. त्याच्या बॅट मधून धाव आलेली नाहीये या मॅच मध्ये. हो, यावेळेस योगेश भालेकरचा हा फटका फसलाय. फिल्डर येत आहेत तिथे डाऊन द बॉल. मिस्टेक तिथे झालेली आहे. झेल सुटलाय. मॅचच्या क्रुशल मोमेंटला इथे क्षेत्ररक्षण करत असताना मिस्टेक होत आहे सर. खरं तर संधी निर्माण झाली होती, कॅच घेणं गरजेचं होतं आणि इथे फक्त 1च धाव मिळते. चुकीला माफी नाही. धावसंख्या धावपळकावर 1 गडी बाद 17 धाबा. मोक्याच्या क्षणाला हा धोका दिलाय क्षेत्ररक्षकांनी आणि त्यामुळेच 17 धाबा धावपळकावर झालेत. 1.5 बॉलची समाप्ती. 28 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 13 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 13 मध्ये पाहिजेत 11. व्हॉट मॅच. एका बाजूला एनसीसी नारंगी तर दुसऱ्या बाजूला अक्षित 11 टेंबिवली. सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. स्टँड अँड डिलिव्हर. सिक्सर. काय फटका खेळलाय प्रतीक पाटील. कमालीचा स्ट्रोक अगदी पायासमोरून या चेंडूला लॉफ केलाय समोरच्या दिशेने. कमालीचा स्ट्रोक पाहायला भेटते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. वा वा वा, काय फटका सजवलाय. प्रतीक पाटीलच्या नावाला शोभणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका, कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. आता फक्त 5 धावांची गरज आहे. जितका आक्रमक तो मैदानाच्या आत असतो तितका आक्रमक तो मैदानाच्या बाहेर नसतो. प्रामाणिकपणा त्याचा नेहमीच दिसून येतोय, कारण त्याचं ते वक्तव्य मला आठवतोय ज्यावेळेस सुपर 8 मध्ये त्यांचा संघ गेला त्यावेळेस त्याने एक चांगलं वक्तव्य केलं होतं. असं एक
महानतम खेळाडू टेनिस विश्वातील प्रतीक पाटील आज चर्चेचा विषय बनलाय लोकनेते चषक 2025 मध्ये. 6 मध्ये 18 धाबा त्याच्या बॅट मधून आलेत. गोलंदाजी मार्गावर आता परिवर्तन केलंय. 2 षटकांमध्ये 23 कुठलेत. 4 षटकांमध्ये 28 पाहिजे होत्या. स्ट्राईक इन कडे योगेश भालेकर नामवंत खेळाडू आहे. जसा मी उल्लेख केला सूरज केने आणि योगेश एकाच टीम द्वारे खेळत असतात. ओहो फुलपिच बॉल होता. बॅटरच्या बॅट पासून दूर आहे त्यामुळेच हा डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडूच हवेत. विकेट सुद्धा हवे आहेत मॅच मध्ये परत येण्याकरता. वॉटर बॉलिंग निशांत 5 धावांची आवश्यकता आहे. काय वाटतंय षटकाराने फिनिश केलं जाईल. गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज आकाश मांगेला. इथे फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला योगेशनं परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती संघाची. आणि ते काय घडलंय पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. काय घडलं या चेंडूवरती तर नाही तर 1 धाव आलेली आहे या चेंडूवरती. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. ॲज अ आयकॉन जर पाहिलं तर कौशल पाटील आणि योगेश भालेकर हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. परंतु कौशल पाटील आणि योगेश भालेकर जेव्हा जेव्हा आयकॉन म्हणून एखाद्या संघामध्ये खेळायला जातात ना तेव्हा तेव्हा त्या संघाला विजय संपादन करून दिले. हा इतिहास राहिलाय कौशल पाटीलचा. कारण नारिंगीच्या मैदानावरती देखील साई स्पोर्ट खारबाव संघामध्ये देखील कौशल पाटील ॲज अ आयकॉन म्हणून खेळला होता. तिथे देखील साई स्पोर्ट खारबाव संघ अंतिम विजेता संघ राहिलाय. याही क्रीडा स्पर्धेमध्ये टेंबवली संघामध्ये कौशल पाटील आहे आणि टेंबवली संघ विजयाच्या उंबरठ्यावर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. हे भिवंडीचं क्रिकेट आहे. खऱ्या अर्थानं भिवंडीचं क्रिकेट भरपूर जास्त प्रगल्भ झालंय आणि अंडर 23 चे गोलंदाज आणि फलंदाज काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेस पाहिला तर फ्लिक केलाय फक्त चेंडूला दिशा दिली. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रतीक पाटीलनं अगदी फिल्डरच्या डोळ्यासमोरून 2 धावा घेतल्यात अगदी वेगाने. यस 2 धाबांच्या मदतीनं आपण बघतायत धावपळका आता वाढताना दिसतोय. धाबा लागल्या जातात त्या 26 धाबा. फक्त 2 धाबांची गरज आहे या मॅचला जिंकण्याकरता. लोकनेते चषकावर आपलं नाव कोरण्याकरता या ठिकाणी सज्ज झालेत. अक्षित 11 टेंबिवली टीमचे खेळाडू. मॅच संपल्याशिवाय कुणी आतमध्ये जाऊ नका. स्विच हिट आणि या स्विच हिटने केलं काम पीठ. बघा कसं या ठिकाणी फटाक्याची आतषबाजी होत आहे. या मॅचला लोकनेते चषकावर नाव कोरणारा संघ आपल्याला सापडलाय आणि तो संघ आहे अक्षित 11 टेंबिवली. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन.